नमस्कार मंडळी. प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांची लेक ज्ञानेश्वरी हिचा नुकताच थाटामाटात विवाह झाला. साहिल चिलप याच्याशी 3 मे रोजी अहिल्यानगर येथे विवाह झाला. राज्यातील अनेक नामवंत लोकांसह हजारो वऱ्हाडी या लग्नासाठी आले आणि त्यांनी वधूवरांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. वऱ्हाडीच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची चोख व्यवस्था करण्यात आली. संध्याकाळी लग्नात चमचमीत जेवणाचा बेतही होता. हे लग्न खूप गाजलं. सोशल मीडियावरही त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. तसेच या सोहळ्यात इंदोरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिच्याप्रमाणे इंदोरीकर महाराज यांच्या मुलाचीही खूप चर्चा झाली. इंदोरीकर महाराजांच्या मुलाचे नाव कृष्णा इंदोरीकर असे आहे. कृष्णाने अवघ्या 8व्या वर्षी पहिल्यांदा मंचावर गाणं सादर केलं. लहानपणापासून त्याला गायन, अभंग आणि कलेची आवड निर्माण झाली. त्याची ही आवड पाहून इंदोरीकर महाराजांनी त्याला वारकरी संप्रदायात मार्गदर्शन देण्याचा निर्णय घेतला. एवढंच नव्हे तर त्यांनी कृष्णाला पुढील शिक्षणासाठी भगवानगड येथे पाठवलं. तेथे वारकरी आणि वैष्णव परंपरेचे शिक्षण देणारे ज्ञानेश्वरी विद्यापीठ आहे. महंत नामदेव शास्त्री यांनी 2005 साली या विद्यापीठाची स्थापना केली. येथे किमान 6 वर्षाचं शिक्षण दिलं जातं. सुरुवातीची 3 वर्ष मूलभूत शिक्षण दिलं जातं, ज्यामध्ये नारायण महाराज शास्त्री मार्गदर्शन करतात, तर शेवटची 3 वर्ष स्वतः महंत नामदेव शास्त्री विद्यार्थ्यांना शिकवतात. विशेष म्हणजे या शिक्षणासाठी कोणतेही शुल्क अर्थात फी आकारली जात नाही. इंदोरीकर महाराजांचा मुलगा कृष्णा हाही तेथे शिकत असून त्याच्या शिक्षणाचा अंतिम टप्पा सुरू आहे. इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नासाठी नामदेव शास्त्री महाराजही आले होते. त्यांनी वधूवरांना शुभ आशीर्वाद दिले. या सोहळ्यात नामदेव शास्त्री महाराज हे कृष्णाबद्दलही बोलले. आगामी काळात कृष्णा इंदोरकर हा विद्वानांना देखील प्रभावित करणारा ठरेल. गेल्या 23 वर्षात आमच्या गड्यावर असा विद्यार्थी आला नाही. त्यांनी अत्यंत उत्कृष्ट अभ्यास केला असून भविष्यात तो ज्ञानेश्वरीची धुरा सांभाळेन. तो भगवानगडासाठी अभिमानास्पद आहे, असंही त्यांनी नमूद केलं.